नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज अवर व्हिडिओ लेक्चर नंबर 18 and we're discussing the previous year questions from the chapter kinetic theory of gases and radiations. Clear? Again, both the examples are from the Maharashtra CET. The first one is from the 2018 and the second one is from 2017. Clear? बघा आता आपण दोन्ही क्वेश्चन्स सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. द फर्स्ट क्वेश्चन इज डिपेंड ऑन द कॉन्सेप्ट ऑफ ह्याच्यात दोन तीन गोष्टी यूज करावं लागतं. एक मेयर्स रिलेशन, एक ॲडियाबॅटिक रिलेशन. या दोन तीन गोष्टी यूज करून आपल्याला जे विचारलं ते काढावं लागतं. आणि सेकंड क्वेश्चन टोटली डिपेंड आहे द हीट एनर्जी रेडिएटेड बाय द ब्लॅक बॉडी. ओके, त्याचा फॉर्म्युला, त्याचा कॉन्सेप्ट किंवा पॉवर रेडिएटेड बाय द ब्लॅक बॉडी, त्यावर आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व करू शकतो. ओके, सो वी आर मूव्हिंग टू द सोल्युशन फॉर द फर्स्ट न्यूमेरिकल विच इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2018. बघा पहिला क्वेश्चन काय म्हणतो. द मोलर स्पेसिफिक हीट ऑफ एन आयडियल गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज CP and CV. CP and CV are the symbols regarding to the molar specific heat at constant pressure. P indicates at constant pressure and here V indicates at constant volume. Molar specific heat of an ideal gas constant pressure and constant volume. Clear? Full stop. If R is the universal gas constant, प्रत्येक म्हणजे जवळजवळ मॅक्सिमम न्यूमेरिकलमध्ये आरचं काही ना काही येत असतं. आर इज नथिंग बट द युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट अँड द रेशिओ ऑफ CP to CV इज गामा. याचा अर्थ काय? CP to CV इज इक्वल्स टू गामा. इट मीन्स दॅट द मोलर स्पेसिफिक दॅट कॉन्स्टंट प्रेशर टू द कॉन्स्टंट व्हॉल्यूम किती आहे? गामा, एक कॉन्स्टंट. ओके, so they are asking to find the value of CV in terms of gamma and R. बघा तुम्ही सगळे ऑप्शन्स बघा. जो काही व्हॅल्यू आहे आपल्याला CV ची व्हॅल्यू काढायची आहे इन टर्म्स ऑफ गामा आणि आर. काही हरकत नाही. बघा, बाय युझिंग द मेयर्स रिलेशन वी हॅव CP minus CV equals to R. Mayer's relation. Okay, Mayer's relation, Mayer's formula, you can say that CP minus CV equals to R. Okay, and they have given in a data that is CP upon CV equals to gamma. The ratio of molar specific heat at constant pressure to the constant value is gamma. काही हरकत नाही. बघा आपल्याला CV ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, बघा या इक्वेशनवरून मी CP च्या ठिकाणी गामा टाइम्स CV लिहू शकतो. हे मग मी इथं पुट करतो. देअरफॉर CP बिकम्स गामा टाइम्स CV मायनस CV इक्वल्स टू R. CV इथनं काय निघाला? कॉमन. शिल्लक किती राहिलं? गामा मायनस 1 इक्वल्स टू किती? R. देअरफॉर CV बिकम्स R अपॉन गामा मायनस 1. दिस इज द व्हॅल्यू ऑफ CV. R upon gamma minus 1. Therefore, the option number 4th one is the correct one. So, in this way, we are able to find the solution for the numerical number first, which is from the Maharashtra CET 2018 exam. लक्षात अतिशय सोपं होतं. ओके, हा जो काही रिलेशन आहे लक्षात ठेवायचा. दिस इज मेयर्स रिलेशन इन बिटवीन द स्पेसिफिक एट कॉन्स्टंट प्रेशर टू द कॉन्स्टंट व्हॉल्यूम इन टर्म्स ऑफ युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात आलं तर इथून CV आपण फाइंड आउट करू शकतो. कधी CP इन टर्म्स ऑफ गामा पाहिजे किंवा CP इन टर्म्स ऑफ CV पाहिजे. CP इन टर्म्स ऑफ CV आला, गामा टाइम्स CV आला, मग तेव्हाच मग CV काय निघणार आहे? कॉमन. गामा मायनस 1. सो इन दिस वे वी आर एबल टू फाइंड द न्यूमेरिकल नंबर फर्स्ट अँड विच वन इज द. बघा एकदम इझी होता, परंतु दोन तीन गोष्टी. मेयर्स रिलेशन तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. हा जो काही रेशिओ तो ऑलरेडी दिला आहे, परंतु भाषेमध्ये दिला आहे, शब्दांमध्ये दिला आहे. द रेशिओ CP to CV हे कळलं पाहिजे. थोडंफार कळलं नाही तर गेली, चूक गेली, झालं, संपला विषय. क्लिअर? बघा तुम्ही पॉज करून नोट डाऊन करा, म्हणजे जेणेकरून आपण सेकंड न्यूमेरिकल सॉल्व करू शकतो. चला बघा न्यूमेरिकल नंबर सेकंड. क्लियर? Two spherical black bodies have radii R1 and R2. Their surface temperature are T1 and T2. काही हरकत नाही. If they radiate same power, then the ratio of R2 to R1. काही हरकत नाही. दोन स्पेरिकल ब्लॅक बॉडीज आहे, एकाचं रेडियस R1, सेकंडचं R2. याचं सरफेस टेम्परेचर T1, याचं सरफेस टेम्परेचर. ओके, दे आर आस्किंग टू फाइंड द रेशिओ ऑफ R2 टू R1. इथं लक्षात आपल्याला माहित आहे ब्लॅक बॉडी आहे, हीट एनर्जी काय करते? रेडिएट. त्याचा फॉर्म्युला काय? Q इक्वल्स टू सिग्मा A T पॉवर 4 into T.
ठीक आहे बघा. ओके, क्यू म्हणजे काय, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रेडिएटिंग. ओके बघा, हा स्मॉल टी इकडे शिफ्ट करतो, देअरफॉर स्मॉल कॅपिटल क्यू डिवायडेड बाय टी इक्वल्स टू सिग्मा ए टी पॉवर 4. आता क्यू बाय टी म्हणजे काय, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रेडिएटेड विथ रिस्पेक्ट टू टाइम, इट बिकम्स पॉवर. इट बिकम्स पॉवर. Therefore, what is the formula for power? Sigma A T power 4. हे समजलं महत्वाचं. इथं लक्षात, Q by T अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रेडिएटेड इन टाइम. बघा, हीट एनर्जी रेडिएट करताय, परंतु त्याचा संबंध आपण टाइम सोबत आणला. किती टाइममध्ये, 1 सेकंडमध्ये किती केला, 2 सेकंडमध्ये किती केला, हे काय डिफाईन करते, पॉवर, की त्या ब्लॅक बॉडीची पॉवर. समजा 1 सेकंदात समजा याचं पॉवर यानी एनर्जी समजा जास्त रेडिएट केली, तर याचं पॉवर कसं जास्त. इथं लक्षात, समजा 5 सेकंड जे आपण दोन्ही बॉडीला ऑब्झर्व केलं, 5 सेकंडमध्ये याने हीट रेडिएशन याची जास्त बाहेर आली, याचा अर्थ या बॉडीचे ज्याची रेडियस R1 आहे तिचं पॉवर कसं आहे जास्त. डेफिनेशन ऑफ पॉवर क्लिअर नाव. बघा आता इथून बघा. ओके, आणि त्यांनी एक गोष्ट म्हटलं आहे की दे रेडिएट अ सेम पॉवर. दोघांचाही जो काही पॉवर रेडिएशन आहे तो कसा आहे सेम. बघा, पहिल्या बॉडीसाठी आपण पॉवरचा फॉर्म्युला लिहू P1, सिग्मा तर कॉन्स्टंट आहे. ओके, पहिल्या बॉडीसाठी एरिया A1, टेम्परेचर T1. सेकंड बॉडीसाठी लिहू आपण P2 इक्वल्स टू सिग्मा A2 T2 पॉवर 4. क्लिअर. इक्वेशन नंबर फर्स्ट, दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. येतं लक्षात. पहिल्या बॉडीसाठी पॉवरचा फॉर्म्युला P1 इक्वल्स टू सिग्मा A1 T1 पॉवर 4. सेकंड बॉडीसाठी P2 इक्वल्स टू सिग्मा A2 T पॉवर 4. सिग्मा इज अ स्टीफन्स कॉन्स्टंट. सिग्मा काय, स्टीफन्स कॉन्स्टंट, काही हरकत नाही. त्यांनी काय म्हटलं, दोन्ही पण पॉवर रेडिएट कशी करतात सेम. याचा अर्थच काय, P1 इक्वल्स टू काय P2. दोन्ही जर बॉडी पॉवर जर रेडिएट सेम करत असेल तर याचा अर्थ काय, दोघांची व्हॅल्यू कशी आहे सेम. व्हॅल्यू टाका, सिग्मा A1 T1 पॉवर 4 इक्वल्स टू सिग्मा A2 T2 पॉवर 4. सिग्मा गेट कॅन्सल. ठीक आहे, आता काय शिल्लक राहिलं बघा, A1 T1 पॉवर 4 इक्वल्स टू A2 T2 पॉवर 4. ए म्हणजे काय, एरिया. ठीक आहे, एरिया एका साईडला शिफ्ट करू, टेम्परेचर एका साईडला शिफ्ट करू. का बरं शिफ्ट करतो तुम्हाला 2 मिनिटात समजते बघा. देअरफॉर A1 अपॉन A2 इक्वल्स टू T2 पॉवर 4 अपॉन T1. लॉज ऑफ इंडस्ट्रीज यूज केला, दोघांचं एकत्र केलं, पॉवर 4. काही हरकत नाही. ठीक आहे, बघा आता. ओके, आपल्याला रिलेशन पाहिजे रेडियस. ओके, आणि सगळे बघा, आपल्याला रिलेशन काय पाहिजे बघा. R2 आपण R1 विचारलं, सगळे जर ऑप्शन्स बघितले तर सगळे टेम्परेचरमध्ये आहे. येतं लक्षात, म्हणजे जो काही R2 आणि R1चा रेशो आहे कशामध्ये येणार आहे, टेम्परेचर. याचा अर्थ दे आर आस्किंग टू फाइंड द रिलेशन इन बिटवीन रेडियस अँड टेम्परेचर. रेडियस अँड टेम्परेचर. बघा, ए म्हणजे काय, एरिया. स्पेरिकल सरफेसचा एरिया किती राहतो, 4πr². ठीक आहे, मग इथं जर मी ही व्हॅल्यू टाकली तर लेफ्ट हँड साईडला काय आला, रेडियस. राईट हँड साईडला काय आला, टेम्परेचर. मग तेच तर विचारत आहे, रिलेशन बिटवीन रेडियस अँड टेम्परेचर. ओके, बघा आता एरिया टाकू यानुसार. 4π रेडियस किती आहे, R1चा स्क्वेअर. इथे 4π रेडियस किती आहे, R2चा स्क्वेअर. काय शिल्लक राहिला, T2 अपॉन T1 त्याचा पॉवर 4. ठीक आहे, 4π गेट कॅन्सल. व्हॉट रिमेन्स, R1 स्क्वेअर अपॉन R2 स्क्वेअर इक्वल्स टू T2 अपॉन T1 त्याचा पॉवर 4. काही हरकत नाही. ओके, आपल्याला बघा R2 वर पाहिजे, R1 खाली पाहिजे, काही हरकत नाही. स्क्वेअरिंग म्हणण्यापेक्षा रेसिप्रोकल. बघा, आता आपल्याला R2 अपॉन R1 पाहिजे. इथं स्क्वेअर आहे त्याच्यामुळे टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. बघा, रेसिप्रोकल आणि स्क्वेअर रूट एकासोबत करू. बघा, R2 अपॉन R1 स्क्वेअर रूट अँड स्क्वेअर गेट कॅन्सल, रेसिप्रोकल केला. ओके, T1 अपॉन T2. ठीक आहे, त्याचा पॉवर 4. ओके, आपण काय करता, स्क्वेअर रूट म्हणजे किती हो, 1/2. ओके, 4 इंटू 1/2. 4 इंटू 1/2 किती राहिलं इथे, 2. 4 इंटू 1/2 म्हणजे R2 अपॉन R1 T1 अपॉन T2 त्याचा स्क्वेअर. therefore T1 upon T2 that's a whole square. Therefore option number 3rd one is the correct one. So in this way we were able to find the solution for the numerical which is from the Maharashtra CET 2017 batch. आता लक्षात, क्वेश्चन सोपा नाही आहे, क्वेश्चनला मेहनत लागते. मग का बरं मी एरिया इकडे आणत आहे ते लक्षात घ्यायला पाहिजे. एरियाच्या फॉर्म्युल्यामध्ये रेडियस आहे, मग रेडियस आला, रेडियस क्रिएट झाला. आपल्याला तीच तर पाहिजे रिलेशन बिटवीन रेडियस अँड टेम्परेचर. दॅट्स वाय वी शिफ्टेड द एरिया ऑन द लेफ्ट हँड साईड, कीपिंग द टेम्परेचर ऑन द राईट हँड साईड. ओके, हे का बरं करत आहे तिथं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. याचा लक्षात, क्वेश्चन महत्त्वाचा आहे आणि म्हणजे वेळ लागतो
म्हणजे तुम्हाला काय म्हणू शकतो मी, विचार करत हा क्वेश्चन पुढे न्यावा लागतो, सहजासहजी सोपत नाही. आपला उपक्रम नक्कीच आवडत चालला सर तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.